रात्रीचे 3 वाजले. संपूर्ण शहर झोपले. रस्ते शांत आहेत. फोनवर नोटिफिकेशन येणं पण बंद झाले. पण एका इंजिनिअरिंग स्टुडंटच्या रूममध्ये अजूनही लाईट चालू आहे. टेबलवर प्रॅक्टिकल फाईल्स, समोर लॅपटॉप आणि डोळ्यांमध्ये फ्युचरचं टेन्शन. कधी कधी वाटतं हे इंजिनिअरिंग लाईफ एवढं कठीण असायला पाहिजे होतं का? सकाळी कॉलेज, दुपारी असाइनमेंट, संध्याकाळी सबमिशन आणि रात्री प्रॅक्टिकल कंप्लीट करण्यासाठी जागणं. हे सायकल इतकं रिपीट होतंय की कधी कधी दिवस सुरू होतो आणि कधी संपतो हे समजतच नाही. बाकी लोक म्हणतात कॉलेज लाईफ बेस्ट असते, पण इंजिनिअरिंग स्टुडंटला माहिती असतं की बेस्टपेक्षा जास्त ही सर्वायवल स्टोरी असते. एका प्रॅक्टिकलसाठी किती वेळ जातो, कोड रन होत नाही, एरर्स येत राहतात, यूट्यूबवर सोल्युशन शोधत बसायचं, फ्रेंड्सला कॉल करायचा आणि शेवटी समहाऊ कंप्लीट करायचं. पण या सगळ्यात एक गोष्ट कोणालाच दिसत नाही, ती म्हणजे आपण मेंटली किती थकतो. कधी कधी स्क्रीनसमोर बसून फक्त ब्लँक वाटत राहतं. मनात हजार विचार चालू असतात. पास होईल ना, प्लेसमेंट लागेल ना, आईबाबांची मेहनत वाया तर नाही ना जाणार, हे क्वेश्चन रात्री जास्त लाऊड होतात. आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की बाकी लोक लाईफ एन्जॉय करताना दिसतात. ट्रिप्स, पार्टीज, फन, आणि आपण एका छोट्या रूममध्ये बसून प्रॅक्टिकल फाईल कंप्लीट करत असतो. पण खरं सांगायचं तर याच रात्री आपल्याला स्ट्रॉंग बनवत असतात. कारण सक्सेस फक्त टॅलेंटले नाही मिळत, तर अशा काउंटलेस स्लीपलेस नाईट्सने मिळतात. आज जे स्ट्रगल चालले ना, त्या स्ट्रगलमुळे उद्या कॉन्फिडन्स येणार आहे. आज आपण टायर्ड आहोत, कधी कधी डिमोटिवेटेड पण होतो, पण कधी हार मानत नाही. कारण मिडल क्लास स्टुडंटला माहिती असतं की एक डिग्री संपूर्ण घराची परिस्थिती बदलू शकते. म्हणूनच डोळे दुखत असले तरी आपण लॅपटॉप बंद करत नाही. झोप येत असली तरी नोट्स वाचणं थांबवत नाही. कारण आपल्याला माहिती आहे आजची रात्र उद्याची आठवण